विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इयत्ता 8वीचे पहिलं प्रकरण जे आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लक्षात असं येते की आपली दररोजची असणारी जी दैनिक कार्य असतात, ही कार्य त्या ठिकाणी आपण यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत दिवसभरामध्ये ही दिनचर्या जी आहे ती आपली सुरू असते. आता या दिनचर्येचा विचार जर केला तर आपण पाहतो या ठिकाणी अगदी सूर्योदय असेल, सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी ज्या आहे ह्या नित्य नियमाने आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे दिवसाचा पूर्ण कालावधी जर त्या ठिकाणी घेतला, सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत आपण विचार जर घेतले तर या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला एकतर दिनमान, रात्रीच्या वेळेला आपण विचार जर केला आहे त्यामध्ये सूर्यास्तापासून पुन्हा सूर्योदयापर्यंतचा असणारा जो कालावधी आहे यामध्ये पाहतो आपण हे आहे रात्रमान. यासारख्या ह्या बाबी ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता ह्या ज्या बाबी आहेत की या ठिकाणी आपण पाहतो दिनमान आणि रात्रमान यांच्या मिळूनच आपल्याला काय दिसतं, या ठिकाणी एक दिवस जो आहे हा पूर्ण त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. आता हा एक दिवस म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे की पूर्ण हे 24 तास आहे. म्हणजेच या 24 तासाचा पूर्ण एक दिवस जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे याचा अर्थ काय जे आहे की याचं प्रकारे एक आपण मापन करत असतो की जे कालमापन यासारख्या गोष्टी आपण विचारात घेतोय. आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला प्राचीन काळ होता तर या प्राचीन काळामध्ये केल्या जाणारं जे कालमापन आहे यासाठी काय केलं जायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या नैसर्गिक घटना आहे या घटनांचा त्या ठिकाणी समावेश असे की घटनांचा या ठिकाणी विचार करून काय केलं जायचं, त्याचा अभ्यास केला जायचा आणि त्यावरून वेळ ठरवल्या जायची. त्याच्यासाठी घटिका पात्र, या घटिका पात्राचा उपयोग केला जायचा. त्याच्यानंतर वाळूचे घड्याळ याचा सुद्धा त्या काळामध्ये उपयोग केला जात असे. म्हणजे वेळ निश्चित करण्यासाठी या प्रकारची असणारी जी साधनं आहे ही साधनं त्या कालावधीमध्ये वापरली जात असे. मग आपण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकतर आपण दिनमान आणि रात्रमान यासारख्या गोष्टी विचारात घेतल्या आहेत. मग या ठिकाणी पूर्ण एक दिवसाचा कालावधी जर आपण घेतला, अगदी सूर्योदयापासून असेल तर सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून पुन्हा सूर्योदयापर्यंत म्हणजे दिनमानाचे दिवसाचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास असे मिळून हा 24 तासांचा एक दिवस जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे साधारणतः या ठिकाणी आपण या गोष्टी जर विचारात घेतल्या तर आपल्याला काही बाबी ज्या आहेत त्या स्पष्ट झालेल्या दिसून येतील. आता या ठिकाणी ही पृथ्वी जर आपण घेतली तर ही पृथ्वी जी आहे ही स्वतः भोवती फिरते. मग पृथ्वी स्वतः भोवती फिरते म्हणजेच याला आपण काय म्हणतो, स्वतः भोवती फिरणे, याला म्हणतो आपण परिवलन. आणि हे परिवलन जे आहे पृथ्वीचं स्वतः भोवती फिरण्याचं, म्हणजे याला एकूण किती तास पाहिजे, तर याला एकूण 24 तास जे आहे पृथ्वीच्या परिवलनासाठी लागतात. मग या ठिकाणी आपण हे घेतलं विषुवृत्त, यावर ही काय आहेत, अक्षवृत्त आहेत. म्हणजे ही अक्षवृत्तांची रचना या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. ही आपण रेखावृत्त घेतोय. मग ही जी रेखावृत्त आहे, जशी पृथ्वी स्वतः भोवती फिरते या कालावधीचा विचार जर आपण त्या ठिकाणी केला तर त्यापैकी एक एक रेखावृत्त जे आहे हे सूर्यासमोर येत असते. म्हणजे एक एक रेखावृत्त ओलांडल्यानंतर म्हणजे एक एक अंश फिरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिवसाच्या वेळेमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. मग या पृथ्वीवर एकूण आपण किती रेखावृत्त आहेत, हीच रेखावृत्त जे आहेत ही 360 रेखावृत्त या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक दिवस पूर्ण होण्यासाठी पृथ्वीला किती 360 रेखावृत्त जी आहे ती परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण करावी लागते. म्हणजे 360 रेखावृत्त फिरल्यानंतर हा एक दिवस जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने
ही दिनमानाची असणारी स्थिती जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी लक्षामध्ये येते. मग याचा अर्थ पृथ्वी 1 अंश फिरली. आता 1 अंश फिरल्यानंतर आपल्याला माहिती आहे त्यासाठी 4 मिनिटांचा कालावधी हा लागतो. म्हणजे अशा पद्धतीने ही पृथ्वीची असणारी परिवर्तनाची स्थिती जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे या रीतीने हे कार्य जे आहे हे पृथ्वीचं दिनमानाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येते. म्हणजे या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे, एका दिवसाचा कालावधी आणि पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलनाची स्थिती आणि त्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो 24 तासांचा सांगितला आहे. म्हणजे यापैकी एक एक रेखावृत्त अशी 360 रेखावृत्त ही पृथ्वीवरील ही पूर्ण होत असतात आणि तेव्हा ही पृथ्वीची एक फेरी म्हणजेच परिवलन जे आहे ते पूर्ण होतं. अशा पद्धतीने दिनमान आणि रात्रमान या माध्यमातून ह्या एक दिवसाची स्थिती जी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते.